नमस्कार. मी 2024ला चालून नर्मदा परिक्रमा करायचा प्रयत्न केला होता. त्याच्या अनुभव कथन मी करत आहे. 12 नोव्हेंबर 2024ला आम्ही ममलेश्वरचे दर्शन घेतले. भाऊ आणि पुष्पाताईंनी दंड आणले नव्हते. त्याची खरेदी अशी कामं करण्यात तो दिवस गेला. 13 नोव्हेंबर 2024ला संकल्प घेतला आणि सकाळी 10 वाजता परिक्रमेला सुरुवात केली. वृंदावन धाम आश्रमात पोचलो. दुसऱ्या दिवशी दिनांक 14 नोव्हेंबर 2024ला गुरुवारी सकाळी लवकर उठून नदीवर आंघोळ करून आरती करून सामान आवरून घेतले. 6:30 वाजता त्या 7 जणांबरोबर आम्ही निघालो. आश्रमातील इतर काही जणं बाहेर पडले. थंडीचा मौसम असल्याने उजाडायला उशीर होता. आपापल्या विजेरीच्या उजेडात एकामागून एक अशी लांब लचक रांग नर्मदे हर नर्मदे हर म्हणत निघालो. मा नर्मदा मंदिर महंत श्री गरीबदास महालय समाधी स्थळमध्ये चहा, बालभोग, हलकासा बालभोग म्हणजे तिथे नाश्त्याला ना बालभोग म्हणतात. म्हणजे कुरमुरे, पोहे असं काहीतरी देतात, फरसाण वगैरे. थोडं खाऊन आम्ही विश्राम केला. वाटेत जागोजागी चहा सेवा असायची. अगदी विनंती करून चहा देतात. मला चहाची सवय नाही, पण थंडीत गरम चहा बरा वाटे. पुढे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इथे विश्रांती मठ आहे. धनखेडा आणि बुजुर्ग इथे गेलो. तिथे सामुदायिक होम हवन चालू होते. आम्ही चहापान केला, थोडी विश्रांती घेतली, पुढे निघालो. पीतनगर इथे गिरणारी आश्रमातील साधूने दुपारच्या जेवणाचा आम्हाला आग्रह केला. दुपारची 12 किंवा 1ची अशी वेळ होती. तर ऊन तापले होते. महाराज म्हणाले, अर्ध्या तासात जेवण बनवतो. तितक्यात आमच्यातलं कोणीतरी पटकन म्हणालं की कृपया तिखट बनवू नकास. महाराज जरा रागातच म्हणाले आणि करड्या आवाजात त्याने आम्हाला सांगितलं, हे हॉटेल नाही. परिक्रमेत तुम्ही जे खाता त्याला प्रसाद समजून सेवन करायचे. महाराज जेवण तयार करूपर्यंत आम्ही नदीवर जाऊन आलो. जेवणं झाली. आम्ही सर्वांनी मिळून सगळी भांडी घासली. जेवलेल्या जागी पाणी घालून झाडूने सारवले. थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो. सूर्यास्त आधी कंकारिया हाव येथील कृष्णानंद महाराजांच्या आश्रमात आसनस्थ झालो. आंघोळ करून आरती केली. रात्री खिचडी प्रसाद करून एकमेकांशी थोडे बोललो, ओळख करून घेतली. मुकुंद सहस्त्रबुद्धे, गजानन दायरकर हे पुण्याचे नियमित ट्रेक करणारे. मधुवंती जोशी पूर्व कबड्डीपटू, अंजली पंचपोर आयुर्वेदिक वैद्य, रूपा भिसे निवृत्त, वीणा राजहंस निवृत्त, नेहा मेंदरगी मिरजेच्या गृहिणी. सगळे इंदोरला एकमेकांना भेटले होते, पण असं वाटत होते ते एका परिवाराचे आणि ठरवून आल्यासारखे. आम्ही दोघीही त्याच्यामध्ये सामील झालो. दुसऱ्या दिवशी मी 18 किलोमीटर चालले, सामानासह, वाहनाशिवाय, कुणाच्याही मदतीशिवाय. मनातल्या मनात स्वतःला शाबासकी दिली. भरत भाऊ आणि अच्युत भाऊ सकाळी 8-9 नंतर आश्रम सोडत उशिरा आमच्याच आश्रमात येत. मी त्यांना म्हणाली, सकाळी होणं निघण्याआधी लवकर निघा, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. पण त्यांना सकाळी लवकर निघणं जमत नव्हतं. मला हुनात चालणं जमत नव्हतं. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवार, परिक्रमेचा 3रा दिवस. 2 दिवसांच्या अनुभवाने आमच्या लक्षात आले की सकाळी 8पर्यंत थंड वातावरणात सलग सगळे छान चालतात. सरासरी एका तासात 3.5 ते 4 किलोमीटर. 8 ते 12मध्ये हळूहळू चाल जरा हळू होते, तासी 3 किलोमीटर. पण हुनात चाल थंडावते, खूप तहान लागते, लवकर लवकर विश्रांती घ्यावी लागते. त्यात जेवलो तर आश्रमातून निघायला पाय निघायचाच नाही. निघालो तर चाल फार मंदावते. आज आम्ही बकावाला पोचायचे ठरवले. अंतर 25 किलोमीटर. म्हणून दुपारचे जेवायचे नाही असे ठरले. निसर्गाच्या सान्निध्यातून जात असताना लहान मुलं चॉकलेट मागतात.
मी वाचले होते आणि ऐकलेही होते. मुलांना चॉकलेट आणि पैसे देऊ नका. माझ्या मुलीने रबर पेन्सिल दे असे सांगितले होते, पण ते फार वजनदार होते. म्हणून मी मुलींसाठी केसाला लावायचे रंगीबेरंगी वेगवेगळ्या डिझाईनचे रबर बँड, आम्ही त्याला लहान असताना लव्ह टोकियो म्हणायचो, ते घेतले. बऱ्याच मुलींना मी स्वतः त्यांच्या केसांना लावून दाखवले. मुलींना फार आवडले. मुलींच्या केसांची जराही सफाई नव्हती. केसात रबर लावताना ओवाही दिसत होत्या. मनात वाटत होते थांबून ह्यांना सफाई शिकवावी. चालत रावेरखेडी इथे पोचलो. तेथे श्रीमंत बाजीराव पेशवेंची समाधी पाहिली. त्या पवित्र भूमीत माथा टेकून आम्ही पुढे निघालो. समाधीजवळील एका दुकानात चहा घेतला. मा रेवा अन्नक्षेत्र सेवा समिती बकावा या ठिकाणी जायला निघालो. वाटेत खुर्किया नदी लागली. त्या नदीवर प्लास्टिकच्या पिंपाच्या साहाय्याने पूल बनवला आहे. त्याद्वारे नदी पार करत मा रेवा अन्नक्षेत्र सेवा समिती बकावा इथे पोचलो. या गावात शिवलिंग बनवण्याचे बरेच कारखाने आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा होती. नर्मदे स्नान करून कणकेचे दिवे केले. दिव्यांची आरती करून नर्मदा मातेच्या पाण्यात सोडले. कणकेच्या दिवे हे नर्मदा मैयातील माशांना खाद्य. किती महान आपली संस्कृती. पर्यावरणाचे संगोपनही आणि संवर्धनही या दोन्ही गोष्टी एका सोप्या कृतीने. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 शनिवार, 4था दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर बकावा येथील श्रीराम मंदिरात रामचंद्राचे दर्शन घेऊन गावातून पुढे चालू लागले. एक सेवेकरी परिक्रमावासियांसाठी प्रेमाने बालभोगाची सोय करत होता. गरमागरम पोहे, त्यावर कुरकुरीत फरसाण, खारी बुंदी, वाफाळलेला चहा. आता मला चहाची सवय लागली होती. दिवसाला 10-12 चहा तरी मी पिऊ लागले. मी फोनवर यांना म्हणाले, तुमची बायको पक्की चायडी बनून येणार परिक्रमेहून. मर्दाना, नसावा अशी अनेक लहान लहान गावे लागली. सुमारे 11च्या सुमारास नर्मदा किनारी वसलेल्या श्री सियाराम बाबा आश्रम तेली भटियान इथे पोचलो. दुपारच्या भोजनात गरमागरम पोळी, बटाट्याची भाजी, कढी, भात असा बेत होता. श्री संत सियाराम बापा दर शनिवारी मारुतीची पूजा करतात. पहिल्या दिवशी दादा महाराज, दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ आश्रमातील हवन, तिसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपदान आणि आज 4थ्या दिवशी शनिवार असल्याने सियाराम महाराजांना आरती करताना सलग तासभर दर्शन मिळाले आणि त्याचा सहवास लाभला. अलभ्य लाभ. परिक्रमेची सुरुवात फार पवित्र वातावरणात झाली. हे सियाराम बापा मी तिथून आले नर्मदा परिक्रमेहून आणि नंतर गेले. म्हणजे मला जिवंत असताना मला त्यांचं दर्शन मिळालं हे मी नशीब समजते. दुपारी 3:15ला पुन्हा आम्ही सज्ज झालो आणि निघालो. आमचे उद्दिष्ट होते 7 किलोमीटरवर अमलथा हे गाव होते, ते गाठायचे होते. आम्ही 1 किलोमीटर अंतर चालून पुढे गेलो. तेवढ्यात सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांनी स्थानिक मंडळींच्या माध्यमातून आम्हाला सांगितले, पुढे राहण्याची सोय चांगली नाही आहे, तर तुम्ही रात्रीचा मुक्काम येथेच करा. आमच्या परिवारातील रूपा, मधुवंती या स्वयंपाकघरात गेल्या आणि कामाला लागल्या. आश्रमातील सेवादारांनी मला सांगितले, आज भरपूर वारकरी आहेत, छान मराठी भजने होऊ द्यात. संध्याकाळी 6:30 वाजता श्री स्वामी समर्थ मा नर्मदा मैयाची सामुदायिक आरती झाली. आरती झाल्यावर मी दिंडीतली गीत गायले. सगळ्यांनी ताल धरला. आम्ही फुगड्या घातल्या. 7 वाजेपर्यंत रात्रीच्या भोजन प्रसादाची तयारी झाली. लगेचच पंगत बसली. जेवणात पोळी, झणझणीत बटाट्याचा रस्सा, वरण, भात, दाण्याची चटणी, कारळ्याची चटणी असा मराठमोळा बेत होता. घर सोडल्यानंतर अशी मराठमोळी जेवण जेवताना फार मजा आली. सेवेकरी तर पुढील वाटचालीसाठी आम्हाला चटणीचा डबा देत होते, पण आम्हीच वजन वाढेल आणि जेवताना खाल्ले तेवढंच मन तृप्त झाले असं सांगून तो डबा काही घेतला नाही. खरंच हे सेवेकरी चालून परिक्रमा करणाऱ्यांची खूप काळजी घेतात, मनापासून सेवा देतात. दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रविवार, 5वा दिवस.
पहाटे स्वामी समर्थ आश्रमात श्री स्वामी समर्थ आणि नर्मदा मैयाची आरती झाली. आरती संपून पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी आश्रमात प्रसादरूप चिवडा, फरसाण आणि त्यावरील वाफळती कॉफी, चहा, प्रेमींसाठी चहाही होता. वाटेत चहा पीत पीत थोडा आराम करत सासवड, अमलथा गावे मागे सोडून लेपा गावी गाठले. आम्हाला लेपा गावात भारतीताईंना भेटायचे होते, पण व्यवस्थित संवाद न झाल्याने त्या आश्रमात आहे की नाही हे माहीत नसल्याने आम्ही पुढे गेलो. पुढे श्री वेदांत विला आश्रम माकडखेडा इथे पोचलो. इथे वेदा आणि नर्मदा संगमावर आम्ही आंघोळ केली. संध्याकाळी आरती केली. इतक्यात अच्युत भाऊ आणि भरत भाऊ तिथे आले. माझ्या मुलीने आणि नवऱ्याने व्हिडिओ कॉल केला. आम्ही सगळे निवांत होतो. उजेड होता, त्यामुळे सर्वांशी थोडक्यात ओळख करून दिली. भरतबाईंनी माझ्या मुलीला व नवऱ्याला सांगितले, परिक्रमा के बाद उमाबेन को मैं मेरे घर सूरत लेके जाता हूँ. अभी आप सभी सूरत उन्हें लेने के लिए आ जाना. आश्रमात लहान मुले होते, त्यांना जमवून मी खेळत बसले. रात्री 8-9लाच सगळे झोपून जातात. एक तर चालून चालून थकलेले असतात आणि पहाटे फार लवकर उठून आरती करायची असते. आज मी इथेच थांबते. पुढील भाग पुढच्या याच्यामध्ये. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल खूप आभारी आहे. मी आपली धन्यवाद. आणि मला प्रोत्साहन द्या, पसंती कळवा. माझ्या काही बोलण्यामध्ये काही चुका होत असतील, कुठे गडबडीत मी जास्त फास्ट बोलत असेल, काही चुका, काही तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील तर नक्की द्या. धन्यवाद.